महाविकास आघाडीच्या वतीनं बदलापूर घटनेचा निषेध। आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाव बदलापूर येथे 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत अनेकांनी शासनविरोधी आपले मत व्यक्त केलं व महागाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला। यावेळी गोविंदराव देशमुख, महेंद्र कावळे, तेजस नरवाडे, विशाल पांडे, प्रमोद भरवाडे, भीमराव भालेराव, शैलेश कोपरकर, मालाताई देशमुख, समाधान राऊत सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। विषयी असंवेदनशील असणाऱ्या शिंदे भाजप सरकारचा निषेध असो। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। महाराष्ट्रात वारंवार होणाऱ्या बलात्कारांचा निषेध असो। महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांचा निषेध असो। शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो। आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। या शिंदे सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय। अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय। अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय। बदलापूरच्या घटनेचा निषेध असो। बदलापूरच्या घटनेचा निषेध असो। महाराष्ट्रातील सर्व घटनेचा निषेध असो। महाराष्ट्रातील बलात्काराच्या सर्व घटनेचा आम्ही स्वतः सांगितले, कारण न्यायालयाचा आदर करणं हे आमचं सगळं महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे। आणि या ठिकाणी या सरकार संदर्भात जी घटना झाली, या सरकारच्या माध्यमातून त्या मुलीच्या आई वडिलांना 12 तास गुन्हा दाखल करायला लागलेले आहे, कारण लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण अतिशय गंभीर असून या महाराष्ट्रामध्ये या आई बहिणींची कोण सुरक्षा करणार, कोण सुरक्षेची हमी घेणार? अहो, 1500 रुपये दिल्याने काही फरक पडणार नाही, यांना त्यांच्या सुरक्षेची हमी हवी आहे। आणि ही जी घटना घडली, ही घटना ठाणे जिल्ह्यातील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे छाती ठोकपणे सांगतात की मी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, त्यांच्या जिल्ह्यामध्ये बदलापूर येथे लैंगिक 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक छळ झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, अतिशय निंदनीय बाब आहे। आणि या निंदनीय बाबीचा आम्ही निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात हे आंदोलन होत आहे। आणि या ठिकाणी आम्ही काल एक सगळ्यात मोठी घटना घडली, काही कर्तृत्व नेतृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, त्यानंतर राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्या आमच्या सर्वांचे शक्तिस्थान छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ताराराणी अहिल्याबाई होळकर व ज्या ज्या मानवांनी तिथल्या समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या तमाम महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो। आज आपण सर्वजण इथे महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार, कराड येथे कराडच्या आश्रमातील तरुणीवर झालेला लैंगिक अत्याचार व त्यानंतर त्यांची केलेली हत्या, पुण्याच्या भेटीतील अत्याचार, कोल्हापुरातील अत्याचार, या सर्व अत्याचारांच्या निषेधार्थ आज आपण इथे सर्वजण जमलेले आहोत। मित्रांनो, वारंवार महाराष्ट्रात होणारे अत्याचार पाहता महाराष्ट्रातील स्त्रिया व आपल्या लेकीवाडी सुरक्षित नाही हे यावरून सिद्ध होते। हे स्वतंत्र हिंदूचं सरकार म्हणतात। अरे, हिंदूचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलांनी स्त्रियांच्या बघितल्यावर त्याचा दौरण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि तुम्ही स्वतःला हिंदू म्हणता। ज्या मुलीवर बलात्कार झाला त्यांच्या निषेधार्थ तिथं बदलापूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चावर इथल्या सरकारनं लाठीचार्ज केला।
कांतरवली सराटी येथील माय भगिनींवर अत्याचार करणारे सरकार, तसंच आपल्या पंढरपूरला विठुरायाच्या गजरात निघलेल्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे सरकार खरंच हिंदुत्वाचं असू शकते का? आणि या भांडवलांना काळजी बांगलादेशातील हिंदूची. जर महाराष्ट्रातल्या माय बहिणी सुरक्षित राहू शकत नसेल तर या नामर्दांना हिंदुत्वाची व्याख्या लक्षात, हिंदुत्वाचं नाव घेण्याची कुठलाही नैतिक अधिकार नाही. पण या घटनेच्या निषेधात आम्ही सर्वजण आज जमलेले आहोत. किंवा आमच्या प्रमुख मागण्या की महाराष्ट्रातील स्त्रियांना मदत नको तर सुरक्षेची हमी द्या, या आरोपींना तात्काळ फाशी द्या. या सर्व मागण्या घेऊन आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. कारण काल न्यायालयाचा निकाल आला व आम्ही संविधान मानणारी लोक आहोत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करत आज आम्ही शांततेने निदर्शन करत आहोत. म्हणून लक्षात ठेवा की यानंतर जर असे अत्याचार वाढत गेले तर शिवसेना गप्प बसणार नाही. कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना प्रभावित झालेली माणसं आहोत. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.